बाहेर गेली. बाहेर गेलीये म्हणजे? मी तिला घ्यायला आलोय. हा, तिला तिची शाळेतली मैत्रीण भेटली म्हणून ती तिच्यावर बाहेर गेली. पण कुठे? पाणीपुरी खायला आत्ताच गेली. एक एक मिनिट. श्रुती पाणीपुरी खायला गेली. हा, नाही नाही, बरोबर आहे. श्रुती कशी जाणार ना? श्रुती नाही खाणार पाणीपुरी, तिची मैत्रीण खाणार पाणीपुरी आणि श्रुती फक्त तोंड बघणार असं. आपण बरं झालं ना तिघेच भेटलोय खूप दिवसांनी. मस्तपैकी गप्पा मारत बसू काय दादा? अरे हा, मला आत्ता आठवलं, या वाक्यावर मला एक्झिट घ्यायची. म्हणजे हे मला देवळात जायचंय जरा. तुम्ही बसा गप्पा मारत, मी जाते. हा दादा, तू सांभाळ तलवार. म्हणजे तू बोल यांच्याशी. येते मी. तू पंडितजी मला क्षमा कर. मी चुकलो. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. माझ्यामुळे तुमचं नाव खराब झालं. मी स्वतःला कधीच क्षमा करू शकणार नाही. अभिनंदन. कशाबद्दल? तुझ्या प्रगतीच्या मार्गातला एक टप्पा तू पार केलास म्हणून अभिनंदन. प्रगतीच्या की अधोगतीच्या? प्रगतीच्याच म्हणायचंय मला. आता तुझी प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. गुड म्हणजे चांगलं, बॅड म्हणजे वाईट, एवढंच माहित आहे ना आपल्याला. पण एक बॅड डे एका कलाकाराच्या आयुष्यात जेव्हा येतो तेव्हा त्याच्या आयुष्यात त्यापुढे सगळं चांगलंच घडतं. तुझा तो बॅड डे इतक्या लहान वयात येऊन गेला म्हणून तुझं अभिनंदन. मला माहित आहे तुला कोणती गोष्ट खाते. तू माझं नाव खराब केलंस, हेच ना? मला सांग, स्वरगंधर्व माहित नसतील असं कोणी आहे का? मग स्वरगंधर्वांचा नातू म्हणून तू ज्या दिवशी गायला लागलास त्याच दिवशी टॉपला का नाही गेलास? का सर्वश्रेष्ठ गायक नाही झालास? कारण ते आहेत आणि मी. माझे प्रयत्न मलाच करावे लागले. पण का? तू तर त्यांचा नातू होतास, म्हणजे त्यांच्या नावाचा फायदा तुला व्हायलाच हवा होता. कसा होईल पंडितजी? का? तू वाईट गायल्याने जर माझं नाव खराब होत असेल, मी काहीही न करता, तर तू काहीही न करता तू मोठा गायक व्हायला हवा होतास, कारण स्वर्गंधर्वांचा नातू आहेस तू. लक्षात येतंय का तुझ्या मी काय म्हणतोय ते? हे बघ, कोणामुळे कोणीही वर जात नसतं किंवा खाली येत नसतं. प्रत्येक कलाकाराला आपलं नाव स्वकर्तृत्वाने कमवावं लागतं आणि ते कमावताना छोट्या छोट्या अडचणी येतच राहणार, पण म्हणून थांबायचं नसतं. थांबण्यासाठी या साधनेला हात घातलाच नव्हता मी पंडितजी. मलाही पुढे जायचं, पण कोणत्या तोंडाने जाऊ? हे जे काही घडले ती माझ्यासाठी छोटी गोष्ट नाहीये. नसायलाच हवी. चूक तुझ्याकडून घडलीच आहे, पण ती त्या क्षणी अचानक घडलेली नाहीये. तुझा रियाज कमी पडलाय. हो, तुला जर वाईट वाटून घ्यायचंच असेल ना, तर तू नीट रियाज केला नाहीस, त्याचं वाईट वाटून घ्यायला हवं. नाही पंडितजी, माझी फक्त तेवढी चूक नाही. मी केलेली चूक अक्षम्य आहे आणि मला नाही वाटत ती सुधारण्याची संधी मला आता मिळेल. कार्तिक, हो पंडितजी, आज पहिल्यांदा आजोबांचं नाव वेगळ्या संदर्भात घेतलं जातंय माझ्यामुळे. कार्तिक, अरे इतकं मनाला नको लावून घेऊस. ऐक माझं, जगात तू एकटाच गायक असा नाही आहेस की ज्याच्याकडून अशी चूक घडली. तुला मी एक गंमत सांगतो, खरी आहे ही. म्हणजे तू आता ज्या वयाचा आहेस ना, त्यापेक्षा 2 वर्षांनी मी लहान होतो तेव्हाची ही गोष्ट. मैफिल होती, मी गायला बसलो होतो आणि माझा सूर चुकला. त्या चुकलेल्या सुरात मी इतका अडकलो की पुढे प्रत्येक सूर चुकतच गेला. मैफिल उद्ध्वस्त झाली. त्यानंतर जवळजवळ वर्षभर माझ्याकडे काही काम नव्हतं.
कार्तिक, तू मला असा एक माणूस दाखव, केवळ गाण्यातलाच नाही, कुठल्याही क्षेत्रातला, की ज्याने तुझ्यासारखा अनुभव घेतलेला नाही. हे बघ, यशाच्या शिखरावर कोणीच कायम राहत नाही, पण अपयश पचवून जो पुढे चालत राहतो ना, तोच आयुष्याच्या शर्यतीत टिकतो. तेव्हा रियाज सुरू ठेव, स्वतःचा शोध घे, खूप ऐक. मला 1 वर्ष थांबावं लागलं, कारण तेव्हा संधीच कमी होत्या. पण आता काळ बदललाय, खूप संधी आहेत आणि तुझ्यासारखे गुणी गायक खूप कमी आहे. माझा शब्द लिहून ठेव, तुला लवकरात लवकर याहूनही मोठ्या संधी मिळतील. कारण यशापेक्षा अपयशातून माणूस जास्त शिकतो. पण शिकणं चालू ठेव, खूप रियाज कर. माझी काही मदत लागली ना तर हक्काने सांग, पण असा खचून जाऊ नकोस. मी आहे रे तुझ्या पाठीशी. तुला जी काही लागेल ना ती मदत मी करेन. अरे ए कार्तिक, विडायस का? गंधार, हा गंधार ऐक ना मी काय म्हणते. ऐक 2 मिनिटं, एवढा गेम समोर दे प्लीज प्लीज प्लीज. अरे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. हा बोल ना. ते बंद कर ना आधी प्लीज. बोल. अरे गंधार, घरात परिस्थिती काय आहे आणि तुला गेम काय खेळायला सुचतोय? काय परिस्थिती? काय परिस्थिती? अरे कार्तिक किती डिस्टर्ब आहे माहितीये ना तुला. मग मी काय करू? मी पण त्याच्यासारखं तोंड पाडून बसू? असं म्हटलं का मी? अरे पण त्याला बरं वाटेल असं काहीतरी करायला नको का? त्याच्याशी बोललास का? नाही. का? नाही बोललो. अरे का नाही बोललास? आई त्याने काय होणार आहे? अरे त्याचं लक्ष थोडं डायव्हर्ट होईल, त्याला थोडं बरं वाटेल. हे सगळे ना तुमचे गैरसमज आहेत. त्याला आता त्याच्या पर्सनल स्पेसची जास्त गरज आहे. हा ऍटिट्यूड चुकतोय. मस्ती मजा करताना सगळेजण एकत्र आणि प्रॉब्लेम झाल्यावर सगळेजण आपापल्या स्पेसमध्ये, हे चुकीचं आहे गंधार. आई मी माझ्यावरूनच सांगतोय. हे बघ, मी जर त्याच्या जागी असतो ना आणि सारखं सारखं मला कोणीतरी येऊन त्याच गोष्टीवरून बोललं असतं तर मी भयानक वैतागलो असतो. आई मला कळतंय की तो डिप्रेस्ड आहे आणि मला त्या गोष्टीचं वाईटही वाटतंय. पण आता त्याला त्याचा वेळ देणं जास्त गरजेचं आहे. त्याला त्याची स्पेस जास्त गरजेची आहे. अरे आज तू म्हणतोयस त्याला त्याची स्पेस द्या, उद्या म्हणतील तुला तुझी स्पेस द्या आणि जाशील रे निघून तुझ्या वडिलांसारखा. आई मी त्याला पूर्णपणे ओळखतो. मला कळतं केव्हा तो इरिटेट होतो आणि केव्हा नाही. मी त्याचाच कम्फर्ट बघतोय. तू बाबांशी मला कम्पेअर करू नकोस हा. मला कुठल्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन नकोय. मला फक्त इतकंच समजतंय की समोरच्या व्यक्तीला आपल्यापासून त्रास होईल हे परस्पर ठरवून त्या व्यक्तीपासून लांब राहणं चुकीचंय. तुझ्या वडिलांनी आयुष्यभर तेच केलं. आता तुलाही तसंच वागायचं असेल, फक्त स्वतःचा विचार करायचा असेल ना, तर त्यांना नावं ठेवायचा तुला काहीही अधिकार नाही. गाडी का थांबवलीस? पाणीपुरी खायला. पाणीपुरी? अरे मैत्रिणी बरोबर खाल्लीस ना, आता माझ्या बरोबर. कार्तिक पण नाही येत ना खोटं बोलता. मग कशाला बोलायचं आणि काय गरज होती हे सगळं घडवून आणायची? काय घडवून आणलं? श्रुती, इनोसंटपणाचा आव आणून काही उपयोग नाही. मुद्दाम केलंस ना हे सगळं? मुद्दाम काय केलं? हेच पाणीपुरी वगैरे. आणि मला काय म्हणाली होतीस, पंडितजी नाही आहेत घरी? होते का बाबा घरी? श्रुती, तू सांगितलंस ना त्यांना माझ्याशी बोलायला. हो. कशाला आगाऊपणा?
आगाऊपणा काय आहे त्यात? तेच होते जे तुझ्याशी बोलू शकत होते, म्हणून मी तुला म्हंटल होतं ना, मी त्यांना फेस करू शकत नाहीये. पण केलंच ना फेस. हीच भीती तर घालवायची होती तुझ्या मनातून. म्हणून तू हे बघ, मला माझ्या लेवलला हँडल करू दे गोष्टी. त्यामुळे इथून पुढे तू काही बोलायची किंवा करायची गरज नाही. मला वाटलं होतं की तुला बरं वाटेल त्यांच्याशी बोलून. पण तरी काय गरज होती हे सगळं करायची? म्हणजे त्यांच्याशी बोलून बरं वाटलंय, पण मी हे केलं तर पटलंही नाही. हा, नाही पटले आणि तू यात पडूही नको. ओके ठीक आहे, नाही पडत. हा विषय इथेच बंद. पाणीपुरी खाऊया. म्हणजे तू पाणीपुरी खाणार आहेस? हो. नाही नाही, तू पाणीपुरी खायची नाहीयेस. का? अगं तुला अलाउड नाहीये. पण हे तू का बोलतोयस? म्हणजे आपण एक डील करूया. तू माझ्या कुठल्याही गोष्टीत बोलायचं नाहीस आणि मी तुझ्या कुठल्याही गोष्टीत बोलणार नाही. डील चालेल ना? कार्तिक, कार्तिक उठ. उठ. कशाला? कशाला काय? चल उठ, ब्रेकफास्ट कर, तयार हो. अरे हे बघ कार्तिक, सकाळ झालीये. चल. का झाली सकाळ? मी चहा पण आणलाय तुझ्यासाठी. मला झोपायचंय. कार्तिक उठ रे. श्रुती, झोपायचंय मला. तू लाडात येऊ नकोस हं. उठ उठ पटकन. बर, नको उठूस. मी जाते, मला भरपूर काम आहे. यूं ना ठुकराओ पैगाम है मोहब्बत, दिल मुरीद है तेरा, रो पड़ता है. वा, आज झोपेत शायरी सुचतीये वाटतं. तेरी खूबसूरती ने बना दिया दीवाना, बेरहमी ने शायर बना दी. ओ शायर साहेब, शायरी बास आणि उठा आता. चहा. काय झालं? घे. श्रुती, काय? काही नाही. चहा गार झालाय का? गरम करून आणू? नाही, आहे गरम. एक मिनिट. ठीक आहे. तुला ट्रेनिंगला नाही जायचंय का? नाही क्लब बंद आहे का? नाही, मी आज सुट्टी घेतली. का? मला तुझ्या बरोबर राहायचं आज दिवसभर, असंच. ट्रेनिंग मिस करू? एकच दिवस. नाही श्रुती, ट्रेनिंग मिस नाही करायची. मला नाही आवडणार. अरे नाही रे करते बाबा मिस ट्रेनिंग. पण त्याआधी ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? आधी आवर, मग मिळेल सरप्राईज. तुला नकोय का सरप्राईज? आवडतो. आवर पटकन. हॅलो. हो हो दर्शने. हा, कोण? कुलकर्णी. नमस्कार नमस्कार, बोला. हो हो, ओळखलं ना. म्हणजे काय? कार्तिक. कार्तिक जरा मला सांगता येण्यासारखं आहे का काही?
नाही मी निरोप देतो ना तुमचा त्यांना. हा हा काय नाही नाही, पण म्हणजे ओके ओके ओके, बरं बरं ठीक आहे, मी सांगतो तुमचा निरोप त्याला. हां ओके ओके, बाय बाय. श्रुती अगं कुठे घेऊन चालली आहेस मला? सरप्राईज हवाय ना? अगं सरप्राईज. श्रुती, हे सगळं काही नाही, पडदे बदललेत, तुझे काही छान फोटोज ऍड केलेत, फुलं लावली आहेत फ्लॉवर पॉट मध्ये आणि धूप आहे. ते दिसतंय, पण तरीही हेच तर आहे सरप्राईज. अरे मेकओव्हर. कसा वाटला? तुझ्या रियाजाची ना सगळी तयारी झाली आता, फक्त थोडी माझ्या स्टाईलने. श्रुती, मला मगाशी उगाच वाटत होतं की तू माझ्या मागे लागणार नाहीस रियाजासाठी. आणि तू केव्हा आलीस उत्तर? मी तुला सांगितलं होतं ना की काही दिवस येऊ नकोस. अरे मला श्रुतीनेच बोलावलं. म्हणजे तुम्ही दोघींनी मिळून हे सगळं केलंय? तिला काही बोलू नकोस, मी बोलवलं होतं तिला. चांगलंच आहे ना, परवा एक कार्यक्रम आहे आपला, रियाज तर व्हायलाच हवा. श्रुती, का मागे लागली आहेस? मी एकदा म्हंटल ना. हे बघ, एकतर्फी अटी घालायच्या नाहीये, कालच ठरलंय आपलं. मला आता रियाज करायचा नाहीये अगं. ओके ठीक आहे, मग मला पण नाही जायचंय ट्रेनिंगला आज. हे बघ तू हे बघ, तू जर का रियाजाला बसला नाहीस ना, तर मी सुद्धा ट्रेनिंगला जाणार नाही. रूल इज रूल. अगं हा रूल नाहीये, हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. खरं तर तसं काही नाहीये, पण तुला समजायचं असेल तर समज. श्रुती, कार्तिक, तू जर का गायला नाहीस ना, तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होणार आहे. हे बघ, मी गात नसले ना तरी मला एवढं नक्की माहितीये की स्वतःची पॅशनच आपल्याला बळ देते. आणि तू आज एकदा गाऊन तर बघ ना, कदाचित तुला तुझ्या गाण्यात काहीतरी वेगळं सापडेल. हे बघ, तू आज रियाज कर. आज जर का तुझा रियाज नीट झाला नाही ना, तर मी पुन्हा तुला जबरदस्ती नाही करणार आणि कुठली अटही नाही घालणार. आय प्रॉमिस. प्लीज. माई, अरे बरं झालं तू आलास. माझं एक काम कर, बँकेमध्ये जाताना ना FD ची रिसीट घेऊन जा आणि रिन्यू करून आण. हा, ते सगळं करतो मी, पण काय रे, काय झालं? काय नाही, एक फोन आला होता. कुणाचा? ते कुलकर्णी म्हणून होते, कार्तिकचा कार्यक्रम ज्यांनी घेतला होता ना ते. हा हा, म्हणजे परवा होणार आहे तो कार्यक्रम? परवा होणार होता तो. म्हणजे तो कार्यक्रम आता त्यांनी कॅन्सल केलाय. तेच सांगायला फोन केला होता त्यांनी. का का म्हणून? काय बोलू होतं माई, हेच सगळं कार्तिक बद्दल जे पेपरमध्ये छापून आलंय, त्यांच्या समितीतले सगळेच कार्तिकची मैफिल घेण्याच्या विरोधात आहेत. अरे पण ते कुलकर्णी चांगले ओळखीचे आहेत आपल्या, आणि कार्तिकला तर किती वर्ष ओळखतायत. हो माई, म्हणूनच त्यांनी सगळ्यांना खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. मग काय, काहीच उपयोग होत नाही. नाहीच म्हणतायत ते सगळे. मला सांगताना सुद्धा ते कुलकर्णी जरा खजीलच वाटले.
तुम्हीच सांगा म्हणाले कार्तिकला. मग सांगितलंस त्याला? नाही अजून. काय करू काय कळत नाही मला. अरे काय करू काय प्रसन्न, सांग ना त्याला. मग कसं माई, या अशा परिस्थितीमध्ये कसं सांगणार त्याला? मला सांगितलंस तसं अगदी स्पष्टपणे. नाही, एक काम कर, तूच सांग त्याला. माझी तर काही हिंमत होत नाही. मी सांगेन, पण तूच सांग ना. म्हणजे एक माहिती म्हणून. खूप मोठं काही घडलंय असं तू मानूच नकोस ना, आणि त्यालाही तशी जाणीव करून देऊ नकोस. पण तरी प्रश्न राहतोच ग. बिचारा रियाजाच्या खोलीत रियाज करत बसलाय. जरा बरा मूड दिसतोय त्याचा. अरे पण काही पर्याय आहे का आपल्याकडे? आपण नकोच सांगूया का त्याला? नाही, समजा नाहीच सांगितलं तर? छान. म्हणजे तो तिकडे कार्यक्रमाला जाईल आणि मग त्याला कळेल की प्रोग्राम कॅन्सल झालाय म्हणून. मग नंतर सांगू, आता नको. अरे नंतर कधी? परवाच आहे कार्यक्रम. तेव्हा आफतच आहे सगळे. अरे आफत काय त्यात? सांगायचं ना त्याला स्पष्ट. म्हणजे हे बघ, आपण जेवढा उशीर करू ना तेवढा त्याला जास्त त्रास होईल. नाही माई, तूच जर त्याला. नाही, मी सांगणार नाही, तूच जाऊन सांग. तूच नेहमी म्हणतोस ना, कार्तिक तुला बापापेक्षा मित्र म्हणून जास्त मानतो. आता त्याला त्याच मित्राची जास्त गरज आहे, म्हणून तूच बोल त्याच्याशी. काय आणि कसं बोलू तेच कळत नाहीये मला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.